नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 8. तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण स्क्रीनवर बघू शकतो, अहिल्यानगरच्या संपूर्ण परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला सूर्यदर्शन बघायला मिळेल. तर तसं मित्रांनो, श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात जर बघितलं तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो दुपारच्या सुमारास. जालना, लोणार, चिखली, सिल्लोड, कन्नड, विजयपूर या भागात देखील मित्रांनो रिमझिम पावसाची शक्यता आहे. तर कुठे कुठे ढगाळ वातावरण संपूर्ण दिवस आपल्याला बघायला मिळू शकते. तसं मित्रांनो, मालेगाव, मनमाड या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तांदूळमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, नाशिकच्या भागात देखील आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. इगतपुरी, वाडा, पालघर या भागात देखील आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल. तर तांदूळमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कल्याण, डोंबिवली, मुंबई, जुन्नर, खेड या भागात देखील मित्रांनो आपल्याला रिमझिम सरी तर अंधूनमधून ढगाळ वातावरण बघायला मिळणार. तर मित्रांनो, गोरेगाव, पुणेच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तर अंधूनमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो, चिपळूणच्या काही भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे कुठे ढगाळ वातावरण. तर मित्रांनो, रत्नागिरीच्या भागामध्ये आज आपल्याला सूर्यदर्शन बघायला मिळेल सकाळपासूनच. तसं मित्रांनो, साताऱ्याच्या भागात देखील आपल्याला बघितलं तर साताऱ्याच्या संपूर्ण भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. सोलापूर, सांगली, विजयपुरा या भागात देखील मित्रांनो ढगाळ वातावरण राहील. तर कुठे कुठे सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळू शकते. नांदेडच्या परिसरामध्ये काही परिसरामध्ये पूर्वीच्या आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळेल. तर कुठे कुठे सूर्यदर्शन देखील आपल्याला बघायला मिळू शकते. शेगाव, अमरावती, वाशिम या भागात देखील मित्रांनो रिमझिम पाऊस तर कुठे कुठे कोरडे वातावरण बघायला मिळू शकते. नंदुरबार, शिरपूर, नवापूर, जळगाव या भागात देखील मित्रांनो वातावरण कोरडेच बघायला मिळेल. जळगावच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला सूर्यदर्शन बघायला मिळेल. शिरपूर, नंदुरबार या भागात देखील मित्रांनो कुठे कुठे रिमझिम पाऊस तर कुठे कुठे सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळू शकते. तसं मित्रांनो, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या भागात देखील आपल्याला कुठे कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तर अधूनमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर चंद्रपूरच्या भागात देखील मित्रांनो आपल्याला संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण बघायला मिळेल. कापसीच्या काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेडच्या परिसरामध्ये लातूर या भागात देखील मित्रांनो आपल्याला कुठे कुठे सूर्यदर्शन तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं मित्रांनो, आज संध्याकाळच्या सुमारामध्ये नागपूरच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या सरी बघायला मिळू शकता. आर्वी, कोंढाळी या भागात मित्रांनो आपल्याला मध्यम ते हलक्या सरी बघायला मिळू शकता संध्याकाळच्या सुमारात. तसं मित्रांनो, संध्याकाळच्या सुमारास जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण फार कमीचं दिसत आहे. तसं मित्रांनो, मुंबईच्या काही भागामध्ये, नाशिकच्या काही भागामध्ये आपल्याला रिमझिम सरी संध्याकाळच्या सुमारास बघायला मिळू शकता. छोटीशी अपडेट होती मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.